उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यासह देशभर हळहळ व्यक्त होत असून महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने ठाण्यातील अजित पवार गट देखील पोरका झालेला आहे. अजित पवार यांना मानणारा एक गट ठाणे शहरासह जिल्ह्यात सक्रिय असून यामध्ये प्रमोद हिंदूराव, नजीब मुल्ला, आनंद परांजपे आणि कॅप्टन आशिष दामले यांचा समावेश होतो. राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यानंतर या तिघांनी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला वाढवण्याचे विशेष प्रयत्न केले होते. ठाणे जिल्हा शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने राजकीय वर्चस्व सिद्ध केलं असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील राजकीय पाळेमुळे या जिल्ह्यामध्ये चांगलीच रुजवली. साधारणतः 2014 नंतर अजित पवार यांनी ठाण्यामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा नवीन गट तयार झाला. प्रमोद हिंदूराव हे अजित पवार यांचे अत्यंत खास जवळचे मानले जातात. त्यामुळेच राष्ट्रवादी दुमंगल्यानंतरही अजित पवारांना साथ दिली. नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी केवळ साथ दिली नाही तर ठाण्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचीच टिकटिक कायम ठेवली. ठाण्यात राष्ट्रवादीचे भव्य कार्यालय सुरू केलं. त्यावेळी अजित पवार स्वतः उद्घाटनाला आले होते. नजीब मुल्ला आणि परांजपे यांना महत्त्वाची पदं दिली. विधानसभा निवडणुकीआधी नजीब मुल्ला यांना मुंबऱ्यासाठी तब्बल 50 कोटींचा विशेष निधी दिला. मुल्ला यांना पराभव स्वीकारावा लागला तरी आता महापालिका निवडणुकीत त्यांनी 8 नगरसेवक निवडून आणले. ही ताकद अजित पवारांमुळेच त्यांना मिळाली होती. बदलापूरमध्ये कॅप्टन आशिष दामले यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिले. या जोरावर दामले यांनी बदलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपनगराध्यक्ष पद मिळवलं. एकंदरीत जिल्हा शिवसेना भाजप हे 2 पक्ष आपली ताकद वाढवत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपले अस्तित्व अधोरेखित केलं होतं. कोणताही हस्तक्षेप न करता अजित पवारांनी आपल्या शिलेदारांवरती दाखवलेला तो विश्वास होता. त्यामुळे या शिलेदारांचं राजकारणही केवळ अजित पवार या एका व्यक्तिमत्वाभोवतीच फिरत राहिलं. राज्यात सत्ता आणि हातात तिजोरीची चावी असल्याने मोठी निधीसाठी ते आश्वस्त होते. राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला दादा माणूस आहे. दादांची प्रशासनावरची पकड, दादांचं राजकारणामधला अभ्यास आणि तडकाफडकी निर्णय घेण्याची क्षमता असा नेता होणे नाही. त्या कार्यकर्त्याला काय हवंय काय नको हे दादा नुसते त्या दादांच्या समोर गेला होतं. असं एक नेतृत्व होतं. दादांच्या नेतृत्वात काम करताना एक वेगळं सुख होतं. कुठच्याही परिस्थितीचं बंधन नव्हतं आणि काही झालं, चुकी झाली, काय झाली, दादांचं एक खंबीर पाठबळ असं नेहमीच आहे. त्यामुळे माहित नाही आता आज काय झालंय, मी तुम्हाला सांगू शकत नाही काय मन म्हणतंय आणि काय म्हणत आहे. पण एक आहे की राजकारणातील पुढच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण होईल.